महत्वाची बातमी, ठाणे नेरूळ दरम्यानची ट्रान्स हार्बर रेल्वेची वाहतूक ही आता बंद झाली आहे। पनवेल सीएसएमटी हार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक ही सुरळीत आहे। हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक ही 20 मिनिटं उशिराने सुरू आहे। थेट जाणार आहोत वडाळा स्टेशनवर। कृष्णा सोनरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। कृष्णा, आज सकाळीच रेल्वेचा खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। वडाळा रेल्वे स्टेशनवर काय स्थिती आहे? वृषाली, आपण पाहतोय की पनवेलपासून सीएसएमटीकडे येणारी वाहतूक जी होती ती जवळपास 1.5 तास ठप्प झालेली होती। मात्र पनवेलहून सीएसएमटी येणाऱ्या लोकल ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। पनवेल ते सीएसटी मध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या दोन्ही लोकल ज्या आहेत त्या पूर्ववत झालेल्या आहेत। मात्र पनवेलपासून ठाण्याच्या दिशेने जाणारे जे लोकल आहेत ते अद्यापही ठप्प असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। आज जवळपास 5:30 वाजल्यापासून ही लोकल पूर्णपणे ठप्प झालेली होती आणि सीएसएमटी जाणारी लोकल जी आहे ती पूर्ववत करण्यात आलेली आहे। मात्र सकाळच्या सुमारास हा सगळा लोकलचा गोंधळ झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली होती। अनेक नोकरदार किंवा चाकरमानी जे मुंबईच्या दिशेने येतात ते खोळंबलेले होते। मात्र अजून सुद्धा ठाण्याच्या दिशेने जाणारी जी पनवेलहून जाणारी लोकल आहे ती पूर्णपणे ठप्प आहे। त्यामुळे अनेक स्टेशनवरती गर्दी असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र वडाळा स्थानकावरची दृश्य सध्या आपण पाहतोय। सीएसएमटीकडे येणारी जी लोकल आहे ती दोन्ही मार्गिकेवरची येणारी आणि जाणारी पनवेलच्या आणि सीएसएमटीच्या मध्ये जी वाहतूक आहे ती पूर्णपणे पूर्ववत झाल्यामुळे गर्दी जी आहे ती हळूहळू कमी झालेली आहे। मात्र अद्यापही पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणारी जी लोकल आहेत त्या पूर्णपणे ठप्प आहेत आणि त्यामुळे त्या स्थानकांवरती मोठी गर्दी अद्यापही पाहायला मिळते आहे। मात्र वडाळा स्थानकावरची दृश्य आपण पाहतोय। आत्ताच आपण पाहतोय की पनवेलहून येणारी जी लोकल आहे ती सीएसएमटीच्या दिशेने जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। काही मिनिटं लोकल अद्यापही उशिरा धावत आहेत। मात्र लोकल सेवा जी आहे ती पूर्ववत झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिलेली आहे। त्यामुळे पनवेल पासून सीएसएमटी जाणारी वाहतूक जरी पूर्ववत झालेली असली तरी मात्र पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणारी जी वाहतूक आहे ती अद्यापही ठप्प आहे। त्यामुळे प्रवाशांचा मोठी गैरसोय होते। नक्कीच, धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।